नमस्कार मित्रांनो, नवरात्रीच्या 8व्या दिवशी पूजली जाणारी दुर्गा मातेची 8वी शक्ती म्हणजे महागौरी देवी. अत्यंत गोरावर्ण चंद्रासारखी. कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली होती, ज्यामुळे तिचा वर्ण काळा पडला होता. शिवाने प्रसन्न होऊन तिला गंगेच्या पवित्र पाण्याने स्नान घातले. त्यानंतर ती तेजस्वी आणि गोरी झाली, म्हणून तिला महागौरी हे नाव पडले. पांढऱ्या शुभ्र वर्णाच्या ह्या देवीला अन्नपूर्णा आणि ऐश्वर्यप्रदायिनी मानले जाते. तिची उपासना केल्याने दुःख, संकटे नाहीशी होऊन आयुष्यात पवित्रता आणि सुख समृद्धी येते. तिचा मंत्र आहे, श्वेते वृक्षे समारूढा श्वेतांबरधरा शुची, महागौरी शुभम तध्यान्म महादेव प्रमुद्दा. याचा अर्थ आहे, पांढऱ्या वृषभावर म्हणजे बैल स्वार असलेली, पांढरे वस्त्र परिधान केलेली, अत्यंत पवित्र आणि महादेवाला आनंद देणारी माता महागौरी मला शुभफळ देऊ दे. या देवी सर्वभूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. हा मंत्र पूजा करताना म्हणावा. प्रमुख मंत्र आहेत, बीज मंत्र श्रीं क्लीं ह्रीं वरदाये नमः. अन्य मंत्र आहेत, ओम ऐं ह्रीं क्लीं महागौरे नमः. समर्पण मंत्र आहे, ओम महागौरे नमः. महागौरी माता थेट आपल्या शरीरातील सहस्रार चक्र नियंत्रित करतात, जे सुषुम्ना नाडीशी सर्वोच्च स्थान आहे. महागौरी माता मुकुट चक्राची स्वामी आहे, जी भक्तांना भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक प्रगती साधण्याची शक्ती प्रदान करते. ह्या चक्राची योगासने देवीच्या 9व्या रूपासह आपण जाणून घेऊया. पुन्हा भेटू उद्या देवीच्या 9व्या रूपासह. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.